इथं बी गुडघाडो पाणी होतं. गुडघ्या एवढं तुम्ही आज लेझर मध्ये जाल ना, गुडघ्या एवढे तुम्ही इथंच फसून जा. हा का? तुम्ही जाण समजले हा इथे दुकानवर दोन ट्रेन केल्या. हा नमस्कार, मी कपिल भदाणे बोलतोय. गोंदूर गावातील एक सामाजिक शेतकरी. तर आमच्या गावाच्या समस्या अशा आहेत की आम्ही एवढी शेतीमध्ये मेहनत करून देखील अतिवृष्टीमुळे आमच्या शेतीचं फार प्रमाणे नुकसान झालेलं आहे. तर आम्हाला ह्या वर्षाला तर काय, मागच्या वर्षाला देखील बोंडअळीच्यामुळे आणि या प्रादुर्भावामुळे आम्हाला मागच्या वर्षी देखील आम्हाला नुकसानच झालेलं आहे आणि ह्या वर्षाला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. तर अतिवृष्टीच्या नुकसानामुळे आमच्या गावात आज देखील कोणताही शासकीय कर्मचारी किंवा कुठलेही राजकीय व्यक्ती आमच्या गावामध्ये अजून पाहणी करण्यासाठी दखल झालेले नाहीयेत. तरी आमची एक विनंती आहे की त्यांनी सहकारी आम्हाला गरीब शेतकऱ्यांना करावे. आमचे नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. प्रति हेक्टरी 50,000 रुपये आमची कमीत कमी मागणी आहे आणि हे फक्त माझ्या शेतात नाही तर संपूर्ण गावातल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे. तरी कृपया सरकारला विनंती आहे किंवा कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना देखील विनंती आहे, त्यांनी येऊन आमच्या बांधावर येऊन आमच्या शेताची पाहणी करावी. खरंच नुकसान झालेलं आहे का नाही आहे ते त्यांना आम्ही प्रत्यक्षरित्या शेतामध्ये घेऊन जाऊन दाखवू शकतो. आमच्या गोंदूर गावात अतिवृष्टी झालेली आहे. प्रमाणाचा बाहेर पाऊस पडलेला आहे आणि या वर्षी शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघणार नाही, इतकं बिकट परिस्थिती आलेली आहे. आणि सरकारने आमच्या या शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करावे. अजूनपर्यंत कुठलाही शासकीय कर्मचारी इथपर्यंत पोहोचला नाही. तर आमची शेतकऱ्यांची एकच माग आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या दुष्काळ झाल्यामुळे लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावे